जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन बातम्या तुम्हाला ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सियापेक्षा भयंकर निघाली उर्मिला, भाऊजीच्या प्रेमासाठी घेतला होणाऱ्या नवऱ्याचा जीव. झारखंडमध्ये पुण्याच्या केतन सिया प्रकरणासारखीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उर्मिला नावाची तरुणी आपल्याच बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात होती, त्यामुळे तिने होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेतला. झारखंडमध्ये पुण्याच्या केतन सिया प्रकरणासारखीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. उर्मिला नावाची तरुणी आपल्याच बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात होती, त्यामुळे तिने होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेतला. झारखंडच्या उर्मिलाने तिचा होणारा पती नीरजची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या गुन्ह्यात तिच्या भावजईच्या तिला साथ दिली आणि त्यानंतर दोघांनी मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गिरिडीह जिल्ह्यातील जमुआ चौक येथील रहिवासी शुभम हजारा यांनी त्यांचा 20 वर्षीय मुलगा नीरज हजारा यांचं लग्न येथील उर्मिला नावाच्या तरुणीशी ठरवलं होतं. मात्र उर्मिलाचं तिच्या बहिणीच्या नवऱ्यावर म्हणजेच सुभाष पासवान यांच्यावर प्रेम होतं. जेव्हा उर्मिला तिचं लग्न ठरल्याचं समजलं तेव्हा तिला आपल्या भावजईच्या गमवण्याची भीती वाटू लागली. तिला नीरजसोबत लग्न करायचे नव्हतेच. याच कारणामुळे तिने सुभाषसोबत मिळून नीरज हजारच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिलाने नीरज हजारला फोन केला आणि झारखंड बिहार सीमेवर असलेल्या बेला जंगलाजवळ भेटायला बोलावलं होतं. पूर्वनियोजित कटानुसार उर्मिला आणि सुभाष आधीच बेला जंगलाजवळ पोचले होते. नीरज तिथे पोहोचताच त्यांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर जंगली प्राण्यांनी मृतदेह खाऊन टाकला. या उद्देशाने त्यांनी मृतदेह जंगलात खोलवर फेकून दिला होता. नीरज घरी न परतल्याने त्याचे वडील शुभम हजारा काळजीत पडले होते. त्यांनी 5 जुलै रोजी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. पोलिसांनी नीरजच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं असता त्याच शेवटचं लोकेशन बेला जंगल परिसराजवळ आढळून आलं होतं. पोलिसांनी शोध घेतला असता 7 जुलै रोजी नीरजचा मृतदेह सापडला. सुरुवातीला नीरजच्या हत्येचं कारण पोलिसांना समजत नव्हतं. कुटुंबियाच्या मतेही त्याचं कोणाशीही वैर नव्हतंच. दरम्यान पोलिसांनी समजले की नीरजचे लवकरच लग्न होणार होते. त्यानंतर पोलिसांच्या संशयाची सुई थेट उर्मिलाकडे वळली. अमेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तांत्रिक तपास करत घटनास्थळी ॲक्टिव्ह असलेल्या मोबाईलची माहिती गोळा केली. यामुळे उर्मिलाचा मोबाईलही त्याच लोकेशनवर ॲक्टिव्ह असल्याचं समोर आलं. पोलिसांनी उर्मिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांनी सुभाषलाही अटक केली. तसेच हत्येसाठी वापरलेली चाकू आणि 2 अशी हत्यारे जप्त केली आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो तुम्हाला अशा नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. थँक्यू.